that is 10th December, it reminds us of the citizen all over the world enjoying the inherent human right, regardless of the caste, creed, nationality, ethnicity, sex, and gender. It also the day to remind the adoption of Universal Declaration of Human Rights in 1948, which has provided the roadmap for the humanity to achieve. The adoption is born out of a devastation of World War II and with objective that this devastation should not be repeated. Although we have adopted a monumental document in the form of Universal Declaration of Human Rights, but the realization of those human rights all over the world is a distant dream. Today also, a lot of country is suffering to adopting the basic human right and providing the basic human right to their citizens due to the various reasons, poverty, war, ethnicity, ethnic conflict, and others. At the same time, with the changing socio-economic, technological development, the domain of human right is changing very fast. The areas which are not of concern earlier has become the biggest concern today in the form of air pollution, noise pollution, cybercrime, digital waste, etc. As we are living into the interdependent world, violation of human right of any individual is concern for all of us. ह्युमन राईट कमिशन मानव अधिकार आयोगचं एक जे प्लस पॉईंट आहे ते हे आहे की इथे कोर्ट फी लागत नाही, कॉस्ट फ्री लिटिगेशन, नो ॲडव्होकेट्स आणि सर्व महत्त्वपूर्ण गोष्ट हा आहे की आम्ही जे काही रिकमेंडेशन्स वी आर लोक म्हणतात असं एक जनरल कन्सेप्शन आहे की मानव अधिकार म्हणजे टूथलेस टायगर आहे, ते काय करू शकत नाही, त्यांच्या ऑर्डर्सचं पालन होत नाही. हा अगदी चुकीचा कन्सेप्ट आहे. मी आपल्याला सर्वांना हे सांगू इच्छितो की जे काही आमचे रिकमेंडेशन्स आम्ही केले आहेत ते आतापर्यंत आणि डेलिकेट मॅटर्समध्ये रोड्सची कंडिशन्स, आता भिवंडीला मी आता सध्या मी घेतलेलं एक सो मोटो ॲक्शन ज्याच्यामध्ये गव्हर्मेंट आणि लोकल एजन्सीज, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स ते अगदी मन लावून आम्ही जे काही डायरेक्शन दिले त्याचं पालन करत आहे आणि ते न्यूजमध्ये आता ऑलमोस्ट सर्व प्रिंट मीडियामध्ये ते न्यूज आता कव्हर झालेली आहे. तसे आम्ही भरपूर जे जे हॉस्पिटलचं एक प्रकरण होतं आहे त्यांचे ते डॉक्टर्स, रेसिडेंट डॉक्टर्सचे हॉस्टेलची कंडिशन अगदी डेलिप्लेटेड होती. ते आम्ही जेव्हा कॉग्निझन्स घेऊन आम्ही नोटीस काढले, ताबडतोब गव्हर्नमेंटने ॲक्शन घेऊन 12 करोड रुपये रिलीज केले. सांगण्याचा उद्देश हे आहे की जसं कोर्ट जे काम करतात ते काम आम्ही पण करत आहे. कॉझी ज्युडिशियल फंक्शन आहे आमच्या, पण आमचे जे ऑर्डर्स आणि इम्प्लिमेंटेशन्स आहे सरकारने अगदी सिन्सिअरली ते 99% केसेसमध्ये आमचे रिकमेंडेशन्स ॲक्सेप्ट करण्यात आले आहे. आमच्या मेन फंक्शन आणि उद्देश आहे व्हिज्युअली इम्पेअर्ड लोक, स्पेशली डिसेबल्ड चिल्ड्रन, स्पेशली डिसेबल्ड पर्सन्स या सर्वांना कसं काय आम्ही ॲडव्हान्टेज याचा लाभ देता येईल ते त्याचा आमचा प्रयास चालू आहे. आमचे पाटील साहेब आणि आम्ही दोघांनी मिळून कतकरी समाजांच्या बद्दल जे काय त्यांचे सिरियस इश्यूज आणि प्रॉब्लेम्स आहेत त्याची आम्ही चर्चा केली आहे. त्याच्यावर आम्ही आमचं ॲक्शन घेतलेलं आहे आणि गव्हर्नमेंटला मी आता ॲक्शन घेऊन आम्ही आमचे सजेशन्स पण पाठवले आहे. होपफुली दॅट वुड बी इम्प्लिमेंटेड इन नियर फ्युचर. बॉन्डेड लेबरमध्ये प्रामुख्याने आम्हाला कातकरी समाज जो रायगडमध्ये राहतो
50% कटकरीज हे रायगडमध्ये असतात आणि मग तुमच्या नाशिकमध्ये आहे, पालघरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. इथं आम्ही टिस्टचे जे मुलं आहेत इंटर्न्स त्यांना आम्ही तिकडं पाठवलं. त्यांच्याकडून ॲक्च्युअल फील्ड स्टडीज करून घेतल्या. NGOजसोबत आम्ही काम केलं. NGOजमध्ये माणगावमधले जे फादर ऋषी आहे, नंतर पेण सुधागडमध्ये तुमचे राजेंद्र पवार आहेत, तुमचे वैशाली पाटील आहे, मग युसुफ मेहरली सेंटरचे सगळे कार्यकर्ते सामंत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्या सगळ्यांसोबत आम्ही कातकऱ्यांमध्ये काम करायचा प्रयत्न केला. साधारणतः आम्हाला दिसलं की कातकरी लोकांमध्ये रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरण होत असल्या कारणाने त्यांच्याकडे आधार कार्ड नसतात, राशन कार्ड नसतात. त्याच्यामुळे मूळ ज्या स्कीम्स आहे हे बऱ्याचदा त्यांच्यापर्यंत पोचत नाही. म्हणून जे लोक मायग्रेट होतात त्यांना राशन कार्ड आणि आधार कार्ड मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही UIDAI सोबत कोलॅबोरेशन केलं. त्यांचं एक कार्यशाळा ठेवली आणि त्या कार्यशाळेच्या अंतर्गत नंतर लोकांना NGOजना आम्ही समजून सांगितलं की कशा प्रकारचे आधार कार्ड हे काढणं आवश्यक राहील, ते हर्डल्स डॉक्युमेंट्स कसे गोळा करायचे आणि नंतर मग लाडकी बहीणची स्कीम असो किंवा इतर कुठल्याही स्कीम असो त्याच्यामध्ये कातकऱ्यांना मॅक्झिमम आउटरीच करायचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी बऱ्याचदा आम्हाला कलेक्टर साहेबांसोबत SDO, तहसीलदार, BDO या सगळ्यांसोबत आम्हाला मीटिंग्स घ्याव्या लागल्या. विमेन ट्रॅफिकिंग आणि विमेन ट्रॅफिकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला ह्या बाहेरच्या राज्यातून किंवा आपल्याच राज्यातून ह्या त्यांचं शोषण केलं जाते, त्या विकल्या जातात. महिलांसोबत मुलंसुद्धा विकल्या जातात आणि ते मग पूर्ण रेड लाईट एरियामध्ये येतात आणि मग त्यांच्या समस्या अजून वाढत जातात. त्यांची इच्छा जरी असेल तरी त्या क्षेत्रामधून ते बाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही सगळ्या ऑल ओव्हर इंडियाची जे नेटवर्क आहे, व्हेंचर कॅपिटल आमच्याबरोबर प्रेमराज हे काम करत होते आणि त्यांच्यासोबत बऱ्याचशा NGOज आहे, जसं भारती मॅडम क्षमताची आणि अशा भरपूर NGOज आहे, त्यांच्यासोबत आम्ही काम केलं. प्रत्यक्ष आम्ही रेड लाईट एरियामध्ये हिंडलो, त्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नंतर लक्षात आलं की त्यांच्यापर्यंत गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पोचायच्या असतील तर खूप मोठं काम करावं लागेल. डिसेबिलिटी क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही खूप मोठं काम ह्युमन राईट्सच्या अनुषंगाने करायचा प्रयत्न केलेला आहे. तिथं प्रामुख्याने अमरावतीचे जे शंकर बाबा पापळकर आहे, जे पद्मश्री अवॉर्डी आहे या वर्षाचे, त्यांच्या संस्थांना आम्ही भेट दिली, त्यांचं मॉडेल समजून घ्यायचा प्रयत्न केला. तसंच प्रकारे सातारामध्ये आशाग्राम, आशा ट्रस्ट इथंही आम्ही व्हिजिट केले. नवी मुंबईमध्ये जे काही महानगरपालिकेचं जे डिसेबिलिटी सेंटर आहे तिथं व्हिजिट केली आणि तातेड साहेबांच्या प्रेरणेने हेतू ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती AI एम्पॉवर्ड स्पेक्टेकल्स आम्ही व्हिज्युअली इम्पेड लोकांना द्यायचा प्रयत्न केला. बऱ्याचशा NGOजना आम्ही रोपअप केलं. त्याच्यामध्ये महावीर इंटरनॅशनल, हेतू इंटरनॅशनल, हेतू ट्रस्ट या सगळ्या संस्थांचं त्याच्यामध्ये उल्लेख करावासा वाटतो. तिसरा एक महत्त्वाचा सेक्टर जो तातेड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करायचा प्रयत्न केला म्हणजे शेतकरी डिस्ट्रेस, शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शेती मालाला म्हणजे शेती व्यवसायामध्ये येणाऱ्या सगळे अडचणी. त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये अमरावती युनिव्हर्सिटीसोबत एक कोलॅबोरेशन करून एक विधवा महिलांचे समस्या याच्याबाबतची एक आमची कार्यशाळा झाली होती. नंतर संतोष चव्हाण नावाचे जे एक सायंटिस्ट आहे, त्यांनी फार्म लॅब
नावाची कन्सेप्ट ही वाशिममध्ये चालू केलेली आहे. ते फार्म लॅब ची कन्सेप्ट अशी आहे की इनपुट कॉस्ट कशा पद्धतीने आपण कमी करता येईल, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स घरच्या घरी आपल्याला कसे तयार करता येतील जेणेकरून आपला खर्च हा वाचू शकेल. तर याला आम्ही प्रमोट करायचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद, कलेक्टर यांच्यापर्यंत ही स्कीम्स आम्ही पोचवायचा प्रयत्न केला. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट 1993 प्रमाणे महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनची स्थापना झाली. स्थापना करण्याचा मूळ उद्देश हाच आहे की पब्लिक सर्वंटच्या अगेन्स्टमध्ये ज्या पण कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट्स आमच्याकडे येतात आणि त्या सॉल्व करायच्या. म्हणजे पुष्कळदा असं होतं की जनतेला प्रत्येक वेळेस कोर्टात जाणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे ते आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे असं काही स्ट्रिक्ट प्रोसिजर नसते की त्यांनी ह्याच फॉर्ममध्ये कंप्लेंट करायला पाहिजे किंवा ह्याचप्रमाणे त्यांनी वकील लावायला पाहिजे, असं काहीच नसतं. त्यांनी फक्त एक साधा कागदावर त्यांची कंप्लेंट लिहून पाठवली तरी आम्ही त्याची दखल घेतो आणि त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा प्रयत्न करतो. आमच्याकडे कंप्लेंट फाईल करायच्या सिस्टीम आहेत. स्वतःहून एक रायटिंगमध्ये कंप्लेंट फाईल करू शकतो किंवा तो ईमेलवर पाठवू शकतो किंवा पोस्टाने किंवा व्हॉट्सअपने पाठवू शकतो. एकदा आमच्याकडे कंप्लेंट आल्या की आम्ही त्या बघतो त्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या विरुद्ध आहे, पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध आहे की नाही. कारण की स्टेट ह्युमन राईट्स कमिशन कॅन टेक मॅटर्स ओनली अगेन्स्ट द पब्लिक सर्वंट अँड नॉट प्रायव्हेट डिस्प्यूट्स. त्याप्रमाणे एकदा ते बायफर्केट झाल्या की ज्या मेंटेनेबल आहेत त्यांना आम्ही ए फॉर्म करतो आणि जे मेंटेनेबल नाही त्यांना बी फॉर्म करून त्याला समरली डिस्पोज करतो. पुष्कळदा काय होतं की पेपरमध्ये काही न्यूज आल्या आणि त्या न्यूजप्रमाणे आम्हाला माहीत पडतं की बिकॉज ऑफ दॅट न्यूज शो दॅट की ह्युमन राईट्स आर अफेक्टेड ऑफ सेव्हरल पर्सन्स. सो दॅट मॅटर वी आर टेकिंग सो मोटो अँड वी ट्राय टू सॉल्व ऑल दोज प्रॉब्लेम्स. माझ्या माहितीप्रमाणे 2021 डिसेंबरमध्ये मी चार्ज घेतला. त्यावेळेस ह्या ह्युमन राईट्स कमिशनमध्ये नियर अबाउट 32,000 मॅटर्स पेंडिंग होत्या. परंतु आजच्या तारखेला सर्वांच्या सहकार्याने आज पेंडन्सी एकदम कमी आलेली आहे. आज पेंडन्सी 7,000 ते 8,000च्या वरती नाही आहे. आणि ह्या 3 वर्षात आम्ही कमीत कमी 500च्या वरती सो मोठो कंप्लेंट घेतलेल्या आहेत. आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की मॅक्झिमम मॅटर्समध्ये आम्ही जे सजेशन्स केलेले आहेत, ॲडवाईस केलेले आहे, दोज ॲडवाईस आर ॲक्सेप्टेड बाय द गव्हर्नमेंट अँड गिवन रिलीफ टू द पब्लिक ॲट लार्ज. अपार्ट फ्रॉम दॅट वी आर होल्डिंग वर्कशॉप ॲट सेव्हरल प्लेसेस. जस्ट एक्झाम्पल, हाऊ टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ अँड राईट्स ऑफ द ओल्ड एज पर्सन्स. त्यांच्यासाठी आम्ही मुंबईला सेमिनार घेतली. त्याच्यात त्या फील्डमध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवलं. त्यांचे ओल्ड एज लोकांचे काय काय प्रॉब्लेम असतात ते कसे सॉल्व करायचे आणि त्यांना काय करायचं ते पण त्यांना गाईड्स करतो. त्याचप्रमाणे आम्ही पुष्कळ जागी व्हिजिट करतो. व्हिजिट करून तिथे बघतो की काय तिथे डिफिसिट्स आहेत का. इफ देअर डिफिसिट्स आर देअर वी आर टेकिंग दोज मॅटर्स ॲज अ सो मोटो अँड ट्राईंग टू रेक्टिफाय ऑल दोज डिफेक्ट्स. याचप्रमाणे आम्ही कातकरी समाजासाठी काय करता येईल, कारण की त्यांच्यामध्ये आम्ही बघितलं की त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की त्यांना आधार कार्ड मिळत नाही, गव्हर्नमेंटच्या कोणत्या स्कीम मिळत नाही. का तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे. तर आमच्या इथे आमचे जे सेक्रेटरी आहेत IAS ऑफिसर मिस्टर नितीन पाटील हे स्वतः त्या एरियामध्ये जाऊन राहिलेत 4-5 दिवस. त्यांनी तिथल्या संघटनांना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली. मग त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनला डायरेक्शन दिल्या की यांना ताबडतोब हेल्प करा आणि त्याप्रमाणे ते काम चालू आहे. आणि एकदा त्यांना जर का आधार कार्ड मिळालं, बाकी त्यांना गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स मिळाले तर दे विल गेट देअर बेनिफिट्स फ्रॉम द गव्हर्नमेंट. त्याचप्रमाणे आम्ही जेलमध्ये पण व्हिजिट करतो. जेलमध्ये व्हिजिट केल्यानंतर आम्ही बघतो तिथे की तिथले जे कैदी आहेत
त्यांच्यासाठी ज्या सुविधा दिल्या त्यांना मिळतात की नाही मिळतात, आणि जर का त्याच्यात काही आम्हाला दिसलं की त्या डेफिसिट आहेत, तर दॅट्स ऑल्सो वी आर रिक्वेस्टिंग गव्हर्नमेंट टू रेक्टिफाय ऑल दोज थिंग्स. एवढंच नाही तर पुष्कळदा काय होतं की पुष्कळ जेलमध्ये मेडिकल ट्रीटमेंटची फार आवश्यकता असते. ठीक आहे, गव्हर्नमेंट त्यांना मेडिकल ट्रीटमेंट पुरवते, पण तो प्रश्न होतो की कुठपर्यंत पुरवणार. त्यामुळे आम्ही पुष्कळ संघटना असतात, पुष्कळ ट्रस्ट असतात जे मेडिकल ट्रीटमेंट देण्यासाठी तयार असतात. त्याप्रमाणे आम्ही ठाण्याच्या जेलमध्ये पण कॅम्प्स घेतले, इवन ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पण कॅम्प घेतले, मेडिकल कॅम्प्स, आणि तिथे जे लोक आहेत त्यांना मेडिकल ट्रीटमेंट दिली, आणि दोज कॅम्प्स आर कंटिन्यू टिल टुडे. याचप्रमाणे आम्ही नागपूरला व्हिजिट केली, तेव्हा आम्ही तिथे बघितलं की रेड लाईटमध्ये फार लोकांना त्रास होत आहेत तिथल्या जे आहेत. ठीक आहे, रेड लाईटमध्ये जे काम होतं ते इल्लिगल आहे, पण तो होताना त्याच्यावर अत्याचार होणं हे एक त्याच्यावर मोठं गुन्हा आहे. त्यामुळे ते कसे रेक्टिफाय करता येईल आणि त्यांना त्या बिझनेसमध्ये कसं बाहेर काढता येईल आणि त्यांना कसं एस्टॅब्लिशिंग करता येईल जीवनात, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि हे सर्व प्रयत्न आम्ही तिथले ट्रस्ट किंवा संघटना असतात त्यांच्या मार्फत करतो. एवढंच नाही तर आम्ही पुष्कळ डिस्ट्रिक्टमध्ये हिअरिंग ठेवल्या मॅटर्सच्या, जेणेकरून तिथले येणारे लोकांना मुंबईला येऊन इथे अपेअर व्हायचं आणि मॅटर रिव्ह्यू करायचं, हा जो त्रास होतो तो वाचवण्यासाठी आम्ही 7 डिस्ट्रिक्टला जातो पूर्ण कमिशन. आम्ही चेअरपर्सन, दोन्ही आमचे मेंबर्स, सेक्रेटरी आणि रजिस्ट्रार जातात तिथे, तिथल्या एरियातले मॅटर्स तिथे सॉल्व करतो. आणि आम्ही बघितलं, जसं आम्ही अमरावतीला, कोल्हापूरला जे कॅम्प्स घेतले, तर एकदा कॅम्प घेतलं की आम्ही बघितलं तिथे 80% मॅटर्स आर डिस्पोज ऑफ देअर ओनली, बिकॉज लिटिगंट्स कॅन कम देअर, आणि ऑफिसर पण त्यांना सुविधा जाते, ताबडतोब येतात आणि तिथल्या तिथे ते संपतात. त्याचप्रमाणे आज जो जागतिक मानव दिवस आहे, त्या निमित्ताने मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक आपलं आश्वासन देतो की कोणाला पण कसली पण काही त्रास असलं, ज्याची ह्युमन राईट्स आर व्हायोलेटिंग, they can approach us. We always try to solve their problems. Wish you all the best for this day. Thanks for your problem.